वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहे एकदम चीजी असा चिकन टिक्का। चला तर मग रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर मी इथं मॅरिनेट चिकन घेतलेलं आहे। याची रेसिपी मी खूप वेळा यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा। आणि पुन्हा एकदा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। सगळ्यात आधी मी इथं चिकनचे टिक्स घेतलेले आहेत। हे टिक्स तुम्हाला कुठेही मिळून जातील। त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे चिकन ॲड करून घ्यायचं आहे। मी इथे 4 टिक्स तयार करून घेतलेले आहेत। आपण हा जो चिकन टिक्का तयार करून घेतलेला आहे याला आपल्याला 5 मिनिटं रेस्ट द्यायचं आहे। त्यानंतर मी इथं फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर चिकन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत स्लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे मी चारही चिकन टिक्का तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथं बटर घेतलेलं आहे। बटर छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडून आणि आपण जे फ्राय करून घेतलेले चिकन टिक्का आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। वरून एकदम भरपूर असं चीज टाकायचं आहे। तुम्हाला चीज जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता। मला तर खूप आवडतं त्यामुळे मी तर खूप जास्त चीज वापरलेला आहे। छान असं झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चीज एकदम छान असं मेल्ट झालेलं आहे। आता आपण पुढच्या साइडने सुद्धा 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। एकदम छान असा चिकन टिक्का आपला तयार आहे। त्यानंतर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। प्लेटमध्ये थोडंसं लेटस घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर। त्यानंतर छान दिसतं दिसायला सुद्धा आणि चिकन टिक्का यावरती आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर वरून थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घ्यायचं आहे। याने टेस्ट आणखीन वाढते। त्यानंतर भरपूर असं मेयोनीज टाकायचं आहे। मेयोनीज टाकायला कंजूसी करायची नाहीये। मेयोनीजने सुद्धा हे खूप छान लागणार आहे। चीजी चिकन टिक्काची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। खूप जास्त क्रिस्पी आणि टेस्टी झाली होती।